नमस्कार, मी अमीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। CJP राजकीय पक्ष बनणार नाही। देशभरातील विविध संस्थांची निष्पक्षता परत आणण्यासाठी देशव्यापी जन आंदोलनाची आवश्यक असल्याचे CJP अध्यक्षांचे मत। शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करीत प्रतिकात्मक स्विमिंग पूलचे करण्यात आले उद्घाटन। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला। नाशिकचे अधीक्षक अभियंता विजय पाटलांनी। जितो ग्रुप तर्फे 2 दिवसीय उडान प्रदर्शन शिबिराचे आयोजन। देशभरातील विविध शहरातील प्रसिद्ध अलंकार ते वस्त्रांसह विविध आकर्षक वस्तू मिळणार एकाच छताखाली। स्मार्ट मीटर लागल्यास तुमच्याच कमाईवर आयुष्यभर टाकला जाईल दरोडा म्हणत स्मार्ट मीटर व वीज दरवाढ विरोधात भाकपची भव्य निदर्शने। महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय रगडेंची बिनविरोध निवड। पदाधिकाऱ्यांमार्फत रगडे यांचा सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी देण्यात आल्या शुभेच्छा। ग्रामपंचायतच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन आरो प्लांटचे लोकार्पण सरपंच भानुदास गलधर व भीमराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न। महाराजस्व समाधान शिबिर अभियानादरम्यान आमदार प्रशांत बंबई यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर 16 ऑगस्ट पासून कारवाईचा दिला इशारा। शिक्षण संस्था चालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी लढा पुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा माजी केंद्रीय मंत्री विजय पाटलांनी व्यक्त केला निर्धार। हॉटेल कार्तिकी सिग्नल पुष्पनगरी शक्तीनगर परिसरातील वाहतूक कोंडी समस्येबाबत नगरसेविका, वाहतूक पोलीस निरीक्षक, महानगरपालिका वार्ड इंजिनियर व अधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी।